चैत्रातील मोगऱ्यांचा बहर माझ्या गॅलरीत भरभरून फुलला आहे. भारतीय संस्कृतीतील सणवार अगदी ऋतूंप्रमाणे सन्निग्ध असतात याची प्रचिती या मोगऱ्याच्या फुलांकडे पाहिले की येते. कारण सुंठवडा नैवेद्य आणि सगळ्या मंदिरात, विशेष राम मंदिरात हमखास मोगऱ्यांच्या फुलांची सजावट आपल्याला पाहायला मिळते. कारण चैत्रात येणारा हा मोगऱ्याचा बहर काय निराळाच असतो. आज रामनवमी, जिथे मोगऱ्याची फुले आणि त्याची पाने यांना विशेष महत्त्व असते. अशी गोंडस फुले रामाला जेव्हा भक्तिभावाने अर्पण केले जाते तेव्हा मन अतिशय शांत आणि प्रसन्न होते. अगदी या फुलांसारखेच ताजेतवाने. झाडावरची सुकलेली फुले आणि शेजारी लगेच नवीन उगवलेली कळी किती छान अर्थ सांगून जातात ना. वेळ येते आणि जाते, हे सत्य जणू इथे प्रत्यक्षात अनुभवता येते. आज रामनवमी निमित्त मी इथे सीताराम रांगोळी काढणार आहे आणि मानाचे मोगऱ्याचे पान यावर मी जय श्रीराम लिहित आहे. तर चंदन टिळा लावून, अष्टगंध लावून या पानाची पूजा करणार आहे. आता याला मोगऱ्याचे फूल वाहून रामाला नमस्कार करूयात. आता निरांजन लावून पूजा संपन्न करूयात. इथे माझी स्वामींची आणि रामनाम पानाची पूजा संपन्न झाली आहे. आता मी सीताराम रांगोळी रेखाटीत आहे. संपूर्ण रांगोळी रंग भरून काढत आहे मी. का कोणास ठाऊक, जेव्हा जेव्हा देवदेवतांच्या रांगोळ्या मी काढते मन आपोआप शांत होते माझे. हीच ती ऊर्जा असावी जी आपणा सर्वात आत कुठेतरी सुप्त अवस्थेत असते, जी अशा पवित्र गोष्टी करताना वर येते, ज्यांनी मन शांत आणि प्रसन्न बनते. आता मोगऱ्याची फुले मी सीतामय्याच्या वेणीत माळून घेते. जणू चैत्रातील मोगऱ्यांनी फुललेली चैत्रागौरीच जणू. आपण सर्वांना या रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा. रामासारखेच आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात राजयोग आणि वनवास योग येतच असतात. चढ उतार कितीही आले तरी पती पत्नींचा एकमेकांवर असलेला विश्वास आणि आपल्या कुटुंबावर असलेले प्रेम आणि सत्यपणाने राहण्याची जिद्द कधीही सोडता कामा नये. हेच तर राम, सीता, लक्ष्मण यांच्याकडून शिकायचे आहे, रामायणातून शिकायचे आहे.